सध्या राज्यात ऑपरेशन उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलनाऐवजी पक्ष सांभाळावा, रामदास आठवले. सध्या राज्यात सुरू असलेल्या आमदार आणि खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन देवेंद्र सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र हे कोणतेही ऑपरेशन नसून प्रत्यक्षात राज्यात ऑपरेशन उद्धव ठाकरे सुरू असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की उद्धव ठाकरे यांना आपल्या पक्षातील आमदार आणि खासदार सांभाळता आले नाहीत, म्हणूनच हे पक्षांतर होत आहे. श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरीचे प्रकरण हिंदू भक्तांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे राज्यामध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहेत, परंतु त्यांचे हे आंदोलन पूर्णपणे राजकीय आहे. ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करण्याऐवजी त्यांच्या पक्षातील आमदार आणि खासदार फुटू नये यासाठी साकडे घालावे. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे आणि भूमिकेमुळेच त्यांच्या पक्षातील आमदार व खासदार दुसऱ्या पक्षात गेल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानाच्या शर्यतीत असल्याचे मला माहीत नाही, परंतु 2034 पर्यंत नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान राहतील. नीट आणि टीईटी परीक्षांचे पेपर फुटू नयेत याची प्राथमिक जबाबदारी सरकारचीच आहे. तरी देखील पेपर फुटल्याची वस्तुस्थिती त्यांनी मान्य केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI या आपल्या पक्षाला सत्तेत योग्य वाटा पाहिजे अशी जाहीर मागणी त्यांनी केली. यासाठी राज्यपाल नियुक्त 1 आमदारपद, 2 महामंडळाचे अध्यक्षपद, 40 ते 50 महामंडळ सदस्यपदे तसेच जिल्हा नियोजन समितीसह अन्य जिल्हा समित्यांवर RPIला प्रतिनिधित्व हवे. याशिवाय 1990 पूर्वी गायरान जमिनीवर झालेले अतिक्रमण नियमित करण्याचा यापूर्वीचा शासन निर्णय आहे. यामध्ये बदल करून 2010 पर्यंत झालेली सर्व गायरान अतिक्रमणे नियमित करावीत अशी मागणी केली आहे. सरकारचं शेवट झालं हे आदित्य ठाकरे यांचं शेवटचं हे आमदारकी आहे. त्यावेळेला ते अजिबात निवडून येणार नाही. किती वेगळ्या वर्ल्डिंगमधून निवडून आलेले आहेत, त्यांना आम्ही निवडून आलेलं आहे. आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यामुळं हे आदित्य ठाकरे यांचं शेवटचं अधिवेशन आहे. आमचं सरकारचं शेवटचं अधिवेशन विशेष नाही आहे. एवढी मेजॉरिटी आमच्याकडे आहे. मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये असताना सरकार जाण्याचा आणि येण्याचा काही अजिबात येणार नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे बोलले असतील तर असं काय होणार नाही.